ढोकळा प्रचंड आवडते, पण बनवताना चुकत असेल तर हा व्हिडिओ जरूर पहा. बाउलमध्ये 1 कप पाणी, पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे साखर, अर्धा चम्मच लिंबू सत्व, 2 चमचे तेल, अर्धा चम्मच मीठ आणि चिमूटभर पिवळा कलर टाकायचा. छान असं मिक्स करायचं. जोपर्यंत सगळं विरघळत नाही तोपर्यंत मिक्स करायचं. ज्या कपाने पाणी घेतलं त्याच कपाने 1 कप बेसन पीठ चाळून घ्यायचं. आता हे बेसन घरच्या डाळीचं आहे, विकतचं बेसन नाही आहे. छान असं मिक्स करायचं. त्यानंतर गंजामध्ये पाणी अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलं. ज्या भांड्यात लावायचं त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं, ते भांडं गंजात ठेवायचं. त्यानंतर बॅटर थोडं घट्ट वाटत होतं तर 1 घोट पाणी अजून टाकलं. छान असं मिक्स केलं. आता सगळ्यात शेवटी यामध्ये खायचा सोडा टाकायचा. सोडा टाकल्यानंतर त्यावर 1 घोट पाणी टाकायचं आणि छान असं मिक्स करायचं. सोडा टाकल्याबरोबर हलकं असं बॅटर बनवून तयार होते आणि त्याचा कलरही हलकासा बदलते. हे अशा पद्धतीचं बॅटर झालेलं असलं पाहिजे. आता वेळ न घालवता झटपट भांड्यामध्ये टाकून घ्यायचं. त्यावर झाकण ठेवायचं म्हणजे वाफाचं पाणी पडणार नाही. ताट झाकायचं 10 मिनटं फुल गॅसवर होऊ द्यायचं. 10 मिनटामध्ये ढोकळा बनवून तयारच होते. पूर्ण थंड झाल्यानंतर अलगद असा काढून घ्यायचा आणि कट करायचा. आता कट करतानाच लक्षात आलं असेल की हलका फुलका जाळीदार खूपच मस्त स्पॉन्जी असा ढोकळा बनवून तयार झालेला आहे. त्यावर आंबट गोड तिखट मस्त ढोकळ्याचं पाणी फिरवायचं आहे. वरून कोथिंबीर फिरवायची. तर या ठिकाणी बाहेरच्यापेक्षाही चांगला खूपच मस्त घरच्या घरी ढोकळा तयार झाला. खूपच मस्त रसरशीत हलका फुलका जाळीदार ढोकळा बनवायची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा. धन्यवाद.